हॅलो एव्हरीवन, मी आनंदिता स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी डायरेक्ट कारमधून सुरू केला आहे, कारण आम्हाला सकाळी नागपूरला जायचं होतं आणि रस्त्यात बघा जाता जाता काय ॲक्सिडेंट पण दिसला. सो मग आम्ही नागपूरसाठी निघालो सकाळी, कारण आम्हाला आजी काका मावशी यांना भेटायला जायचं होतं आणि माझी एक साडी पण बाकी होती रिसेप्शनसाठी घ्यायची. सो ती पण मी नागपूरवरूनच घेणार होते. सो सकाळी आम्ही गेलो तिकडे. थँक्यू सो मच. आणि हे आहेत अभि, माझे सगळ्यात लहान आणि सगळ्यात हुशार दीर. आणि आम्ही काका मावशींकडे पोचलो होतो नागपूरला. आजी आणि मावशी काकांची भेट झाली. छान आजीच्या हातचं मस्त जेवण केलं, यम्मी यम्मी. त्यानंतर आम्ही तिघं पण निघालो साडी घ्यायला. आणि मी स्टोल विसरली होती, त्याच्यामुळे लकीली परीक्षितकडे 2 रुमाल होते, म्हणून मी असं काहीतरी बांधून घेतलं तात्पुरतं. कारण खूप ऊन आहे, भयंकर ऊन आहे विदर्भात. 2-3 जिल्हे तर खूपच तपत आहे. सो लवकर शॉपिंग होऊन गेली. एकच साडी घ्यायची होती आणि त्यानंतर मग गेलो आम्ही परत मावशीकडे. आणि हो, आम्हाला नागपूरमधून पत्रिका पण घ्यायच्या होत्या. मग परत आम्ही मावशीकडे गेलो, पत्रिका वगैरे सगळ्या घेतल्या आणि परत वर्धेला आलो. त्यानंतर तोपर्यंत सिद्धी पण येऊन गेली होती इव्हिनिंगला ऑफिसमधून. सो ती आल्यावर परत मग आम्ही मार्केटला गेलो. झुडिओ नवीनच उघडले वर्धेत आता मस्त. म्हटलं चला, ट्रेडिशनल शॉपिंग तर झालीच आहे, थोडीफार वेस्टर्न पण लागते. सो ती शॉपिंग केली झुडिओमधून. मग परत आम्ही आमच्या या फेवरेट कॅफेमध्ये येऊन बसलो, कारण खूप भूक लागली होती. हे सगळे फोटो काढून जाते, तू ब्लॉगमध्ये टाकू शकते. मग काय करू शकते ब्लॉगमध्ये? हां, येस, आपण टाकू दे. समोर ते याच्यात विसरली काय म्हणतो, फ्रंट फोटो, थंबनेल यूट्यूब थंबनेल. पोळी मसाला आहे का? गार्लिक. आपण कोणते मागवले? गार्लिक कुठलं आहे? गार्लिक आणि घी पोळी मसाला डोसा. गार्लिक कोणता आहे? रोस्ट मसाला डोसा आणि हा घी पोळी मसाला. हा, ओके. हा घी पोळी आहे आणि हा गार्लिक आहे. नाईस. आणि हे छान. तुझं संपलंय का? हो. कसा होता? त्यांचं तापण खूप छान आहे. विदाऊट शुगर एवढं टेस्टी आहे मसाला. तू बदलाई आहे. घेतलं का? अभी इसकी ज़रूरत है ना आइसक्रीम की. मच नीडेड. काय? मच नीडेड. येस मॅम. स्टोव चल. मी पकडते ते हातात.